ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आजची कविता आहे. अर्थातच मानव कितीही मोठा प्रसिद्ध असला तरी काही वेळेला असा काही प्रसंग येतो, असा दुःखद प्रसंग येतो आणि त्यावेळेला त्याचं तिथे कोणीच नसतं. असं एका प्रसिद्ध व्यापारी, त्यांच्याकडे असं झालं की त्यांनी आपल्या मुलाला सगळी प्रॉपर्टी, सगळी इस्टेट आपल्या मुलाला दिली आणि त्याला स्वतः त्या एवढा प्रसिद्ध मालकाला, कंपनीच्या मालकाला घराच्या बाहेर राहावं लागलं. अतिशय कठीण परिस्थिती. आता बरं, ज्या वेळेला मनुष्य निघून जातो, म्हणजे निधन होतं याचं, त्यावेळेला तो निघून जातो, तर ते काही वेळेला त्याचे मुलं किंवा नातेवाईक बाहेर गावी असतात आणि तिथून ते फक्त पैसे पाठवत असतात किंवा ऑनलाईन पैसे पाठवले किंवा ते मोकळे झाले. आणि मग एका प्रसिद्ध व्यक्तीला किंवा अशा आईवडिलांना आपल्या मनाविरुद्ध असा, म्हणजे कुठच्या तरी आश्रयासाठी कुठेतरी राहावं लागतं. हा असा दुःखद प्रसंग. आणि मग त्यांना काय या पद्धती मिळणार. आणि दुसरीकडे ह्या रीती पद्धती आपल्या असतात, त्याही फुकट जातात, व्यर्थच असतात. परंतु ज्यांना बाहेर परदेशात असतात, जिथे त्यांना अशा वेळेला काहीच माहीत नसतं की काय मनुष्याचं निधन झाल्यानंतर काय करावं हे सुद्धा कळत नसतं. अशी बिकट परिस्थिती असते की काही जणांना आपला, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हा प्रश्न येत नाही, पण जेव्हा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा राहतात तेव्हा नवरा दोघंच असतात आणि त्यांच्याकडे असा एखादा प्रसंग घडतो, त्यावेळेला कोणीच नसतं, म्हणजेच कोणाची मदत नसते. असाही प्रसंग येतात आणि अर्थातच हे दुर्मिळ प्रसंग असतात, पण आठवणीत राहतात. असेच एक मी कविता लिहिली आहे की जर मनुष्याचं निधन झालं तर त्याच्याकडे काय परिस्थिती होते, काय कसं त्या मार्ग काढावा. निधन अचानक होतं आणि त्यावेळेला कोणीच जवळ नसतं आणि त्यावेळेला सगळ्यांना बातमी ती सांगायची असते आणि ती दुःखद प्रसंग असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा दुःखद प्रसंगी वेळ, रात्र, दिवस किंवा कुठे ऊन, वारा, पाऊस हे तिकडे नसतं, बंधन नसतं. आणि अशा वेळेला माणसाला तिकडे कोणत्याही परिस्थितीत हजर राहिलं असतं. अशा वेळेला मग नेमकं काय करतात तिकडे मनुष्य मेल्यानंतर? मग काय जातो कुशाला, आपण काय करतो काय आणि काय होतं काय, असा एक मनात माझा प्रश्न आला की लोकांना, असं मुलांना, आताच्या मुलांना सुद्धा प्रश्न पडले की नेमकं काय. मनुष्य मला निधन झालं की आपलं त्या स्मशानभूमीत गेलं आणि आलो, ते करणं तसं नाही आहे. तर काही रीती पद्धती असतात, त्या महत्त्वाच्या असतात. तर असो कविता माझी. अंत निधन होते, दुःख येते दाटून. अंत निधन होते, दुःख येते दाटून. डोळ्यातून अश्रू जाती ओघळून, डोळ्यातून
जाती अश्रू ओघळून निर्जीव देहाचे शेवटचे मुखदर्शन, निर्जीव देहाचे शेवटचे मुखदर्शन, नाती गोती जाती सर्व धावून, नाती गोती जाती सर्व धावून. हार फुले माळा हात जोडून, हार फुले माळा हात जोडून. क्षणात डोळ्यात अश्रू येती दाटून, क्षणात अश्रू डोळ्यात येती दाटून. अंतिम दर्शन वेळ द्या कळवून, अंतिम दर्शन वेळ द्या कळवून. निर्जीव देहाचे करती पाण्याने स्नान, निर्जीव देहाचे करती पाण्याने स्नान. शरीरात पुसून नवीन वस्त्र देती सजवून, शरीर पुसून नवीन वस्त्री देती सजवून. चौघे खांद्यावर निर्जीव घेती, चौघे जण खांद्यावर निर्जीव देह घेती उचलून, चौघे खांद्यावर निर्जीव देह उचलून. अग्निमडके हाती मत जाणून, अग्निमडके घेती मत जाणून. आक्रोश अश्रू सर्वत्र पाहून, आक्रोश अश्रू सर्वत्र पाहून. दुःखाचे वातावरण जाई पसरून, दुःखाचे वातावरण जाई पसरून. अंतविधी सुरू होई स्मशान, अंतविधी सुरू होई स्मशान. अग्निसंस्कार मडके खांद्यावरून, अग्निसंस्कार मडके खांद्यावरून. अग्नी देणे महत्व असे जाणून, अग्नी देणे महत्व फार जाणून. आत्मा जातो दूर निघून, आत्मा जातो दूर निघून. अग्नी देतो सर्व दाती घरी निघून, अग्नी देता सर्व दाती घरी निघून. आत्म्याला शांती शब्द मुखातून, आत्म्याला मिळो शांती शब्द मुखातून. ओम गणपती नमः. हे अतिशय कठीण प्रसंगातून आपल्याला कवितेतून थोडं वर्णन केलेलं आहे. ओम गणपती नमः.